अरे काय व्ह्यू आहे इथं, एक नंबर. बाबा कातील ना, कारण का फर्स्ट ट्रू लव्ह होता आपला एक. बोला चल बरं, आरमाडा येशील ना म्हणजे चल. चालू सोंड आलं का आलं जेवाय, डोळं पकडील. आई घातलीने दिली याला गाडी. पोरी बघच नाही त्या नखर करीस काय. गोप्रो जर लावला रस्ता म्हणजे ना यो रस्ता. अरे नमस्कार ना मित्रांनो, कसं काय मग आजची ब्लॉगचा सुरुवात केली आहे मांडिके फळचे तेट. आणि आज बाकी बेकार ब्लॉग होणार आहे. समोरून मोकार पाणी दिसत होतं मला, आणि मग काय वाटत नाही काय नाही. जय गाव देव. तर मित्रांनो आता आपण चालू चोंड्याले. समोर मला मोकार पाणी दिसत होतो. लोक आवाय चालली गेल्यात सगळीच निम्मा चालू चोंड्यालं का आलं जेवाय. तर काय नाही मित्र, प्रत्येकाची हाऊस असं ते हिंडा जायची. माझी आहे ती काय जिरलीतोय थोडीफार तरी, कशात नाही पैसा नाही बोलतोय मूस हिंडत मा. काय बोलायचं, सगळी लोक आवाज गेल्यात नाही मा एकला हिंडतो. मला वाटत तुम्हाला आवाज नसेल, कारण का मान व्हायचं रोपण येईल. आता एकदम क्लिअर प्रॉपर आवाज येतो आहे प्रॉपर. आणि पाणी बी नाही या ना आला पाहिजे रे. आले मस्तपैकी कोण मस्त सेटअप लागला आता एवढ्यातच. मस्तपैकी एन्जॉय करीत जावा. भवती बघा ना कसं काय वातावरण आहे ना, बेकार ना. काय आईच्या गावात गडी पाणी पडतं, गडी वेड्या ऊन पडा आईची शपथ. आई कटकट आहे ना मठी, सांगून पाहिजा ना हेड्याव. म्हणजे शपथ म्हणजे गोपुर कडून नाही ठेवू शकत आणि नाही चालू ठेवू शकत, अशी तर आहे. झटक्या पाणी दोन झटक्या पाणी जात हेड्याव. शपथ नको नको असं असलं ना मोकार तर एक तर पाणी तर लागत नाही, जास्त पाणी नाही लागत आम्हाला. मोकार बेकारी होत्या. गोप्र तर गोप्र नाही करताना याय बरोबर आहे. मध्ये मध्ये मस्त गोप्र झाकायचा पिशत लगेच काढायचा कवर. त्याच्यामुळे जरा मस्त वाटत नाही. वातावरण एकदम कूल अँड कूल आहे भाई. तर मोकार मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. आता आपण यावं तेवढं जरा असा मंगा जाऊ काय गावाचं नाव मला नाही माहीत. आणि बारीक बारीक वळण आणि जरा भेव वाटत. रस्ता आहे ना कसा डांबरी आहे, रस्ता डांबरीच रहेगा पण आपणच डांबरीच्या वर्षे जाएंगा, बरोबर का. भवती भवती खुलली किती कळे जवाऱ्या ना 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 ने. आयो 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 फांगड्यात 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 फांगड्यात. हा फांगड्यात नाही ना याच्या जुलात आईच्या गावात काय आपला सांगता वनेच्या खुशरूला आता. नको नको ती तरा झाल्या येड्या. काय सांगू फायदा आहे का यांचा धंदा बरा. काहीच बंद नाही मागा, काहीच बंद नाही यांचा धंदा. सांगून फायदा आहे का. विषय झारडा आहे बाई, नसता ताबडतोड विषय ताबडतोड. अरे थांब मी कट्टन येतो. मोहनजा पुपलीन तुझा मोहनजा पुपलीन ना फायबर कडून तर माहीत होईल. आता सांगेल बाबा नेला रे दे भरपाई मग झाला. जगात ना किती तुम्ही कुठे दावा बरं असं रोड ना कुठंच भेटवा रे. असा हायच्या गावात निम्मापेक्षा जास्त असा रोड येडे आला आहे. आवडा बे वाढवलो ना रोज चाल काय नसं वाढत बरं. मग इकडं आता पहिले बरेच दिवस ना आलो 5 वर्ष याला मोखारच मग आवडा ना. हो तर बरं असं वाटत आहे का काय यात काय नाही वाव झाली आता काय वाटतं पुढून यायला बरं. निम्मा अर्धे रस्त्यावर झाड आले येड्यावर डोळं पकडील. कसा विषय आहे ना रे, डोळं कडील ना व्हायला अर्धे रस्त्यावर जाळी मग साधा काम आहे का. व्ह्यू पण बेकार आहे बेकार मग शपथ शपथ मग आयलं विषय काय बोल मग काय समजत नाही. आईच्या गावात आवडा भारी ना आयलं मोकार मग आवडा हिरवा गार ना. कलर गिडायची गरजच नाही. आज आज एकदम प्रॉपर व्ह्यू दिसतो एकदम भारी. जाम भारी म्हणजे जाम बेकार एवढं मुरब्या वाडेला आता आलो. आणि आज भरपूर दूर जायचा तसा. आणि चोंडून बराच लांब आहे, जवळपास केवढा वाया 15 किलोमीटर वाया. जास्त नसं 15 किलोमीटर वाया. ओळखा बरं आता ओपन चॅलेंज कंता का ओळखा बरं. बूस लोक ओळखतील, कारण का आपलं मित्र परिवार इकडचाच आहे बराचसा. काय विषय नाही, फॅमिली मेंबर इकडं जात. आणि आता आपण सांगू टिकीत गुंड्यात आलो. अयो बैलाची शिंगा बिंगा बेकार नेट जाय दवाखाना एठ या लागत दवाखान्यात येड्याव. आम्हाला तेवढे दुरून माहीत असं तुम्हाला मदरला जेवण किंवा असं कोणाला आमच्या आजी बिजीलं आजार झाले गेट जिथं आम्ही जेवण. कारण काय डॉक्टर मस्त ना आधी उमरवलेलं होता ना, मग त्याच्यामुळे जरा मस्त नाही एकदम. आई रिक्षामध्ये जागा दे रे जागा दे जागा दे जागा दे जागा दे ना जागा दे ना रे जागा दे ना. हू 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 हो अफरातफरी 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 बेकार ना. पाणी आलं रे मला गोप्रो झाकून ठेवा वाटलाय आता, कारण का भिजला बेकार होईल खाली फुकट रे. झाकून ठेव काय करू झाडाच्या आड गेल्यावर पाणी नाही येड्या पडात. पण अभि ठीक आहे. आईच्या गावात
मोठा गतिरोधक आहे एड साळचा एवढा मोठा का डायरेक्ट बी आलो मा पण आपली गाडी दणदणा उडत दे भाई आईचा गाणा दे नुसता दाना ना नुसता दाना ना मचाएंगे ना मेरा भाई एवढा विषय असा आड झाला ना बेकारच मग आईले सांगून फायदा आहे का आता एवढं कडक ऊन पडला एड्या आता मला रेनकोट आवडा गार गार गरम आवडा झाला ना मोकारूच आणि यारा ना कसा खतरनाक ऊन पडला ना आयो पापा 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 धबधब्याच्या अंगाल जेल्यावाचा व्ह्यू पाहिजे खूप भारी डॅम पे जाएंगे ना मेरा भाई आज नुसता राडा करेंगे ना उधर भी अपना गावठी ब्लॉक के साथ तो इधर से एक मतलब आजा को जाने का रास्ता है तो अपन नहीं आज जाएगा आजा को अपन नेक्स्ट बारी में आएगा तब जाएगा आजा को क्योंकि आताच्या बारी में ना अपन को थोड़ा टाइम नहीं है आणि पुढच्या वेळेस जब आएंगे ना अपन तब आपण आजा को जाएंगे ना आणि आपण सध्या जाणे काय उस म्हणजे सरळ रूट से सध्या इधर से अपन को डाव्या हाथा को आपला उजव्या हाथा को वळना चाहिए बट अपन नहीं जाएगा आजा को तो आज का विषय ना एकदम मस्त प्रॉपरली ये येरा बरं आयो ये येरा बरं ये येरा बरं नुसतं आईलं इथं 7-8 लाख रोड वळता येडा 7-8 लाख असं रोड रोज चारायने तू साधा काम आहे का 7-8 लाख रोज चारायचा म्हणजे आईलं 7-8 लाख 7-8 लाखाचं जास्त लाख करायला लागतात विषय हार्ड ना भाव ही नदी कोणती आहे शाही कंची नदी आहे मलाही ना माहीत कंची नाही आहे शाहीची का कंची काय माहीत कंची नाही मला ना प्रॉपर नाव नाही माहीत कंची नाही आहे शाही हो हो ला 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 असे काय मला अजय देवगणचा गाणं आहे काय वाटलं आहे कंचा तुम्हाला सांगू काय येरा कसं आहे गाणं बेकार ना भाई आपण अशीच गाणी ऐकत असतो कधी कधी बघा मूडच्या हिसाबात आहे आपला काम आहे मूडच्या हिसाबात आहे जर चांगला मूड असला तर चांगला काम जर मूडच नसला ना जेला तेल लाईत किसी का बाप आया है सामने किसी का बाप दादा काका मामा ताता कोणी येऊ दे अच्छा बात नाही तर नाही म्हणजे नाही एकदा सांगला ना नाही तर नाहीच ओके आपण यासे घेतलेला आहे उजव्या हाता को वळण आणि आता आपण जाणार डायरेक्ट चोंढ्यालं बनाच्या वाटेला जायचं लागणार आहे बहुतेक कदाचित कारण का योग मित्र तेठीला आहे ना तर मग त्याला घ्यायला लागणार आहे कारण का तोच आपल्याला मेन व्ह्यू दाखवणार आहे कोठीला काय आहे त्या आपल्याला इकडचं काही माहीत नाही ना रे एवढा त्याच्यामुळं मग काय तिकडूनच त्याला घेऊनच जायला लागेल रेटर रोजचा माणूस असला ना मग त्याला बरोबर माहीत असतं का त्याला काय काय पाहायला भेटतं त्या कारण का इथून जर पाहिलं जर आपण जर गेलो तर आपण काय तिथं जाऊन नाही दिला तर मग आपण लगेच मंगा पण तो जर असला तर मग कसा जरा सपोर्ट भेटतो ना आपल्याला मस्तपैकी मग सपोर्ट भेटला का जरा बरा वाहतं ना बरा खाताना मग सपोर्ट भेटला तर भाई नुसता राडा ना मेरी जान बेकार त्यात केला तर फोन मग आज तो सांगे ये तर आता आपण आलो तर खरी बेकार येठं काय माहिती गाडी गटवायला काय हाय चितारा तर मित्र आपल्याला वॉटरफॉल दिसला तर ते जेला सध्या आणि इकडे वॉटरफॉल आहे एड्या बेकार छान लई भारी ना बरंच वॉटरफॉल हा बारीक बारीक का नाव आहे बरं चिंगळे पुंगळे का नाव आहे बरं आहात बरंच आहात इकडं तसं मालेलाच आहोत मोठ्या नाही येते दर्याला चढ दिला आपण इकडं एवढं वॉटरफॉल आहे चिंगळ्या लोक जाता होय कदाचित पण आपण नको आपण मोठे वॉटरफॉल जाण्या प्रयत्न करत तिकडं मला ना चांगला यो वॉटरफॉल मोकार भारी आहे किती लांब असू दे मग फरक ना पडा आपल्याला त्यांना काही काका कसा काय मग बरा आहे ना काका कंचे रस्त्या ना आता बाकी झाली का धन एटच थांबू आता मला येच परत कंचे रस्त्यानं आता काही समजा मार्ग नाही एट आईला एटच थांबू चल वॉटरफॉल आहे एटच थांब मला कुठं वरत मग चल हा नुसता नाद करते काय हो 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 नुसता राडा आज भला भेटला खूप बरा वाटला भला रोजच भेटवता काय विषय नाही पण आज भला गाडी सकाळ भेटला आणि राईड मेन महत्त्वाची आहे राईड भलाचा काय रोजचा राईड काय विषय नाही पण माझा नाही रोजचा ढुबा भला मोजा केली का आता काय भला पुढे ठेलाय मान बरं नाद करते काय रेस नाद करते काय बेकार काम आहे ना रेस नाही लायली र नाही सांगाल रेस लायली काय रेस नाही रे बाबा हो
आम्ही दोघंजण चालू वॉटरफॉल जिकडं व्ह्यू भेटेल पाहिलं तिकडं आम्ही दोघंजण जातो. तो बघू शक अन गार गार सुटलंय वारा संग पडताना पावसाच्या दारा गार गार सुटलंय. अरे मग इकडं पहिल्यांदा चालू आहे वॉटरफॉल बिटरफॉल बेकार आहे ना. आय शपथ वसूल ना पैसे. आय शपथ भला बेकार वॉटरफॉल आहे रे. हा इले मला माहितीच नाही हो. मध्ये वरतून गेलो बरं टन चालू. हा इले गर्दी नाही त्यात बरं आहे. अच्छा मग गर्दी बेकार होते नाही काय दे काय बेटात काही बोल बरं. व्ह्यूचा नाद नाही बाई. बेकार मावडा भारी ना मोकार भारी वाटत आहे. नुसता नाद ना यो आहे चोंडा डॅम. भारी वाटत ना बरं मोकार मस्त. बऱ्याच गिरणं आहे ते वाटतं. ते गिरणं मेन गिरणं आहे ते तिकडून जाते ना मग डॅमला पाणी येतं. मेन मधले गिर नाही जायचं काय आपल्याला एक वेळ इटून जायचा रतनगड आपण इटून जाणार 2 गड काना चढवर इटून जावतं कण तर बॅकअपला न्याव गडी म्हणजे कसा जरा बरा होईल ना. बॅकअपला गडी असला का जरा बरा वाटतं. एक बार आमचा प्लॅन येऊन पार्वती कड्यावर चढलो मग झाला ना प्लॅन फेल. इकडं काय बिल्डिंग स्टे रूम कडा आहे. स्टे आणि स्टे रूमचा प्लॅन झाला का. स्टे रूमचा प्लॅन भारी ना. येऊ बघा तुम्ही मात्र बाबा माहीत ना. भला आहे तर काय टेन्शन आपल्याला. भला असताना काय टेन्शन आहे. भारी रे घर घर सुटलंय मरा संग पडताना पावसाच्या दारा घर घर सुटलंय वरा. पाणी कुठून सोडतात. पाणी इथून सोडता वाटतात. पाणी सोडल्यावर भारी वाटत मोकार. पाणी सोडल्यावर यावं एक बार एकदम मारू दे. अरे आंब्याचा वळण कुठून आला. आंब्याचा वळण कुठून आला भारी. अगं बाया ग नशीब भला आलाय नाही तर आपण फिरून गेला तेवढूनच तिथून रिटर्न गेला वर तापही चढला अजून. रस्ताच आहे ना भारी. फार वाकडा तिकडा तिकड्या बाबळेचं काळं टोकदार असं बाबा भला माहीत आहे. खारेडी ओहो मेरी जान. अनबंधक क्षेत्र आहे. मला वाटतं एंट्री नाही. बघू आता भला तर आहे मग काय वाटत बघू. ओके तर मित्र आता आपण जस्ट डॅम आहोत आणि डॅमचा व्ह्यू एक नंबर आहे. म्हणजे असा एकदम दिल खुश. तर बलाला आणल्यामुळे जरा फायदा झाला नाही तर काहीच नाही. गोप्रो जरा आवला मला कुछ दे रे. ओके आता बरोबर क्लिअर चिकना दिसत व्हाय कदाचित मग. आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बेकार बरं कसा डॅमचा व्ह्यू आहे. हा रस्ता म्हणजे ना यो रस्ता एवढा का ना वाकडा तिकडा आपण जस्ट आलो ना तोच रस्ता आहे. लोक येतात बरं लोक फिरून जातात कारण लोकलच एंट्री आहे. तर बला आणल्यामुळे जरा मला फायदा झाला नाही तर काहीच ते काय नव्हतं भेटला. पुरेपूर मजा चिकूट झाला ना आडवा तिडवा आहे. यो व्ह्यू आहे डोंगराचा जाम भारी एक नंबर प्रॉपर व्ह्यू. तर भरपूर भारी देखायला आहे. जर तुमच्यासोबत जर गावचा गाईड व्हाय तर तुम्ही सगळा पाहू शकता नाही तर नाही पाहू शकत. तर आता तुम्हाला जस्ट आपण धबधब्या जो मेन धबधबा आहे ना तिकडे जाणार आहोत. आणि इकडचा असा काय व्ह्यू आहे डॅमचा जो की प्रॉपर एकदम भयानक व्ह्यू आहे असा. इकडून मोकार धबधबा देठे वातावरण तर काय सांगूनच फायदा नाही. नुसता पाणी वतेडं काय वतेडून तेवढा मोठा डॅम बनवायचा अशी तर का ना. अच्छा एवढा डॅम बनवा कमी मोठा होईल का बाबा. किती मोठा डॅम होईल एवढ्या. व्ह्यू बरं एक नंबर आहे एकदम. ती गाडगर डॅमची आहे ना ती रेलिंग पण दिसते. एवढा खतरनाक व्ह्यू दिसतो जाम भारी. तर आपण रतनगडला जाणार आहे काही दिवसांमध्ये. म्हणजे आता भला सांगाल तर माझीच म्हणावं नाही काय सगळा. चला मग. तर आपण प्रॉपर डॅमचा व्ह्यू पूर्णपणे फिरलेलो आहे. एक नंबर व्ह्यू आहे मागे पुढे एक नंबर खतरनाक. आपल्यासोबत भलाला ब्लॉगमध्ये आज पूर्णपणे भलाला व्हायरल करून टाका तुम्ही. आणि खालचा व्ह्यू तर तुम्ही पाहिलाच मगाशी जो की खतरनाकच होता. त्याच्यानंतर आपण थोडासा पुढे जाऊन मग तुम्हाला एक नॉर्मल व्ह्यू दाखवतो जो की खूपच भारी आहे. विषय हार्ड.
जस्ट आपण इकडे चाललेलो आहे कोपऱ्यामध्ये आणि व्ह्यू एक नंबर नाही येऊ कॅमेऱ्यात नाही दिसत आपला कॅमेरा ब्लर झाले जरा कारण पैसे कमी दिलं होतं ना त्याच्यामुळे. तर आता आपण चाललेलो पुढं आपल्याला काहीतरी पाहायला भेटणार आहे चांगला आणि दाखवणार जाऊ. चला मग पुढं जाऊ. बा तिकडे केटी काय राहू द्या भारी ना मग काय एक नंबर. चलते रहो व्यू अपने आप दिखना चालू हो जाएगा ना मेरी जान. तर आपण जस्ट इथं आलेलो आहे काय माहीत काय त्यात पण इथून वरतं पाणी जातं ते आलो आपण आणि व्ह्यू तुम्ही या ना कसा खतरनाक एकदम काळा कुट्ट व्ह्यू झालेला आणि विशेष नाही एवढा वॉटरफॉल आहे ना बेकार म्हणजे आता बोलायचा काय मला प्रश्नच पडतो मोठा कारण काय आहे ना बरेच दिवसातून बाहेर निघालो ना. तर इकडं तुम्ही पाहू शकता डॅमचा जो मेन बंधारा तो डॅमचा व्ह्यू आहे आणि इकडं ज्या पाणी वरतं नियाचा घाटघरलं नियाचा आहे ना त्या या आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता एक नंबर प्रॉपर पैसा वसूल. पेट्रोल तर भरलाच नाही आज पण वसूल झाला आज. तर मित्रांनो बराच टाईम झाला आपण हिंडतोच नुसता हिंडतोत आणि आपण खालून गेलो तू असा वरतून आलो तिकडे लाईट प्रकल्प आहे तिकडं फोटो काढा एंट्री नाही काय नाही तर आपण तिकडे काहीच केलं नाही. तिकडे वॉटरफॉल तुम्ही येऊ शकता बेकार इथून असा पूर्णपणे व्ह्यू भेटतो ना एक नंबर डायरेक्ट थम्सअपवाला व्ह्यू तुम्हाला थोडं सिनेमॅटिक शूट करी सिनेमॅटिक. तर मित्रांनो जस्ट आपण म्हणजे पूर्णपणे चोंडा डॅम तर फिरून आलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओज तर आवडले असतील. आता आपण झालं धबधब्याकडं. धबधबा एकदम प्रॉपर धबधबा ना भाई. तर चला मचाते अब डायरेक्ट धबधब्या के पास जाते आणि मग तुमको सांगते की धबधब्या का व्यू कैसा है वो. हो मेरी जानू मुस्कुरा दे. कसला खतरनाक व्ह्यू आहे ना. इकडून एक मिनी धबधबा आहे आणि इकडे मेन धबधबा आहे मोठा असा धबधबा. इथं मंदिर आहे बेकार व्ह्यू म्हणजे व्ह्यू रे बाबा कातिल व्ह्यू ना कातिल अरे पुरेपूर. यो बारीक पोरांचा मिनी धबधबा तो मोठ्या पोरांचा धबधबा. ओके जस्ट आपण धबधब्याच्या एकदम जवळ एक नंबर ना भाव विस्तार आला ना खतरनाक. अशा प्रकारे काय व्ह्यू आहे इथं एक नंबर पैसा वसूल. कसला व्ह्यू आहे धबधब्याचा जबरदस्त बोलले तो विशेष नाही. कसं आहे मित्रांनो आईच्या गावात व्ह्यू पण भारी येतं बरं का समजले हो ना. मोकार म्हणजे काहीच विषय नाही बाई लोक आहेत पण म्हणजे काय सांगू ना आता इकडे आपला भलाचे आहेत एकदम फुल पॉवरमध्ये. आपण अंग धुतल्या असते पण ना आपण कपडे आणले नाही आणि कपडा आणलाच करणार धुईल कारण का सध्या कामामध्ये जायला लागत ना आजारी झाले बेकार होईल. व्ह्यू तर म्हणजे बाई आला थम्सअपवाला व्ह्यू आहे खतरनाक. बोलायला काही शब्द नाही आठवत नाही आता खतरनाक काम आहे ना जाम भारी प्रॉपर एन्जॉय. तर मित्रांनो लांबून काय अशा प्रकारे धबधब्याचा व्ह्यू आहे. इकडे एक छोटा मिनी धबधबा आहे आणि इकडे एक मोठा धबधबा जो की तुम्ही पाहिला असेल जो की आपण खूप जवळ गेलो होतो जो आनंद घ्यायचा होतो घेतला बघूनच आपण आनंद घेत असतो बाई. मस्त प्रॉपर एकदम धबधबा आहे आणि आंघोळीमुळे करायला एकदम प्रॉपर. आणि इकडे आहे मंदिर जे की तुम्ही पाहू शकता हे आहे मंदिर. तर आपण जस्ट मंदिरामध्ये जाऊ. चपला गेला आपण मागाशी काढलेलं आहे मागाशी चालू होतो आणि ते मंदिर प्रॉपर जे की काही अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तुम्ही या व्हिजिट द्या एकदम प्रॉपर व्यवस्थित कार्यक्रम आहे. फक्त तुमच्यासोबत कोणतरी गावचा माणूसला पाहिजे नाही तर नाही काय बघायला भेटू शकतात. तो एक नंबर व्ह्यू आहे भाई धबधब्याचा. इकडे काय अशी लोक आहेत एक नंबर खतरनाक. भलाची गाडी सर भल्ला ऑन फायर. भला काय वयस पोरी बघसनी त्या नखर करीस काय पोरी बघितल्यावर नखर करती गाडी विषय आहे का बाई. मचाते आहे भाई लोक मस्तपैकी राडा करेंगे अब जाके. मस्तपैकी एक नंबर प्रॉपर ब्लॉग झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला भेटणारच आहे त्यात काही विषयच नाही खतरनाक. तर जस्ट आपण आता भलाची गाडी थोडा चालवून बघणार आहे कारण का भाई इच्छा आहे आपली चालवायची कारण का फर्स्ट ट्रू लव होता आपला एका गाडी
पण लोक येतात ना भाई इकडं. तर आपला ट्रू लव होता एका गाडी भाई, पण सध्या आपण हिला नाही घेणार आहे. भाई चाललेले आहेत. भाई जाणार का पुढे? तर भाई आपण ही चालवणार आहे आता. बघूया कशी चालते काय ते. आपल्याला जरा एक फर्स्ट राईड करायची होती. एकदा आपण चालवलेली. बोला चल बरं आरमाडा येशील ना? म्हणजे चल. अच्छा गावात लय खतरनाक रवी वाटतंय जा आईले ते. बाई एक नंबर फील आहे बरं का. माझ्याकडून जास्तीत जास्त वेळा हेच राहते मामा याचा काय बोलतात. बाई एक नंबर फील ना. आजच्या गावात लोक बोलतात छपरी रायडर. कसला छपरी रायडर भाई? हिच्यावर बसल्यावर असा फीलच येतो तसा. तर काय काय छपरी करशील? छपरी छपरी नॉट छपरी यार. एक नंबर गाडी आहे भाई. एक नंबर पैसा भला बोलते सबको कोलते. एक नंबर भाई आजच्या गावात. म्हणजे असा फील आहे ना भाई. किती गेअर आहे? 6 गेअर भाई. 6 गेअर एकदम फ्रीली गाडी चालत असेल. आता मी 4थ्या गेअरवर. अपशिप डाऊनशिप नाही आहे हिला त्याच्यामुळे जरा कसा. पण ही गाडी भाई एक नंबर आहे भाई. चालवायला एक नंबर येते एकदम प्रॉपर भाई. मेंटेन एक नंबर. असा भारी वाटतंय ना. भलाला माझी दिले भला कसा तरी वाटत असेल. आईला पण एक नंबर भाई बरं का. भलाची गाडी मग एक नंबर. विशेष मित्रांनो ही गाडी आहे ना मान दुसरे वेळा चालवा गेले. कारण का याच्या आधी मान चालवले तेव्हा म्हणजे मित्राचीच आहे. ते टायमाला चालवलेले आहे. ते टायमाला चालवलेले आहे. आणि आता मान भलाची आज म्हणजे दुसरी वेळा चालवायची ही गाडी. तर म्हणजे असा प्रॉपर असा म्हणजे असं काही वाटत नाही हार्टबीट. एक नंबर भारी वाटत आहे. भारी मग एवढा भारी ना असं वाटत आहे जेवावी काय जेवावी. पण पैसा नाही तेवढा आपल्याला 2 लाख. भला पाणी आलंय आर म्हणून पाणी आलंय. घरी जातो का? पाणी आलंय. चल मग चल डायरेक्ट घरी. तर आपण भलाची गाडी डायरेक्ट घरीपर्यंत नेणार आहोत. आणि डायरेक्ट व्हायरल भलाची आय डी बी डी मेन्शन करणार आम्हा एकदम प्रॉपर आज. कारण का गाडीच भाई मी खतरनाक आहे. मग खतरनाकच नादूच नाही. बारीक पोर समजत होय. कारण का मोठी गाडी ना रे. एवढा 24 BHP म्हणजे काय साधा काम आहे का? 24 BHP 200 cc इंजिन. बहुतेक लिक्विड कूल आहे का कसं आहे त्याने मला माहिती. एवढा मला पण नाही त्याच्याबद्दल आयडिया. पण हां भाई 24 BHP म्हणजे पॉवर तुम्ही ॲझ्युम करू शकता. पॉवर मॅटर करते भाई. पॉवर अशी 100 तर अशी रपकनी घालवतो आपण. ओके इंडिकेटर आपण प्रॉपर देत असतो. कारण का आपण रायडर राहणार. रायडरसारखा काहीतरी काम केलाच पाहिजे आपण. नुसती पळाय पळते पिळल्या नुसती पळाय पळते. डिस्क ब्रेकचा माझं सवय नाही पुढचे. नाही तर भलाची झेले आज भला सांगेल आई घातलीने दिली याला गाडी. साले बेंचोतनी पाडून टाकली. पगार पाणी कमी आणि मेहनत करता मग गोप्रोड्या भिजायला काय भलाची गाडी चालवायची. आता मला असा ठेवाय नाही वाटत ना रे असा बंद करून का आपली भारी गाडी भेटले चालवायला. नेडा नुसतं असा वाटत आहे व्हिडिओ काढावीच काय बोलायचं आहे. एट चिकूट बिकूट वाया भलाचा सवय आहे काय. भलाचा काय जेव्हा एट डुबा बिबा वहिनी काचा काय नाही तर कानवडी यो काय प्रकार केला यो. डुबा नाही रसल्यात बेकार. तिसरे गिअर गाडी प्रॉपर उठत आहे ना. बेकार एकदम प्रॉपर योच तो पुला आहे जो आपल्याला वरून दिसत. असं वाटत जेवावी काय करावं RS 200. आज बनाची वाडीला आलो र. बल्लाची गाडी आहे आज बनावाडचे बल्लाचे. काय बल्लाचं नाव मला फक्त बल्ला आडनावच माहीत आहे. एड्या बल्लाचं नावच नाही मला माहीत. आवड दिवस बल्लासोबत माहीत. बरेच दिवस काम करीतो. पहिले कॉन्ट्रॅक्टला काम केलं आहे बल्लासोबत. पण बल्लाचं नाव नाही मला माहीत. फक्त आडनाव बल्ला आहे तेवढा माहीत आहे फक्त बास. बाई बरं गाडी बाई नाद नाही गाड्याचा. बल्लाचं घर कुठं आहे कुठं ना आज.
येते ब्लॉकवरून जास्तीत जास्त बरं गाडी सटकते बरं. एवढं काय स्विमिंग पूल आहे का मिनी. भल्लाच्या घरी डायरेक्ट आज. ओके बेकार.